कंपॅरेटिव्हली इनफ स्पीड झालेली आहे माझी आणि मी रेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. माझी पहिली रेस म्हणजे रोटरी क्लबनीच आयोजित केलेली लातूर सायक्लॉथॉन. त्याच्यामध्ये माझं मी 9 किलोमीटर ते 10 किलोमीटर असं होतं ज्युनियरसाठी. मग मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि माझं फर्स्ट प्लेस आला होता त्या ठिकाणी. आणि तिथून माझी खरं सांगायला गेलं तर रोटरी क्लब सायक्लॉथॉन ऑर्गनाईज केली आणि तिथं मी विन झालो आणि त्या मोटिवेशनमुळेच मी आज कुठेतरी स्टेट लेवलला वगैरे मेडल घेऊ शकलो. त्यासोबत सांगायचं मला 8वी-9वी पर्यंत आपलं कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे स्कूल गेम्समध्ये पार्टिसिपेट करता आलं नाही. माझं फर्स्ट पार्टिसिपेशन झालं 10वीमध्ये. 10वीमधून मी अंडर 17 17 वयोगटामध्ये खेळलो. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा टॉप टू आले की विभागाला सिलेक्शन होतं. विभागामध्ये 3 जिल्हे लातूर, धाराशिव, नांदेड या 3 जिल्ह्यामधून सगळे रायडर्स येणार टॉपवर. त्याच्यामधून टॉप 2 आलं की स्टेटला. मग मी 10वीला स्टेटला गोल्ड मेडल घेतलेलो आहे श्री देशकेंद्र विद्यालयामधून. त्याचबरोबर 10वी बोर्डामध्ये 94 मार्क्स पडलेले आहेत. त्याचसोबत 10वीचा श्री देशकेंद्र भूषण पुरस्कार मला मिळालेला आहे, स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड, जो की शाळेतून दरवर्षी एका विद्यार्थ्याला मिळतो, जो स्पोर्ट्स प्लस अकॅडमिक्स दोन्हीमध्ये पण वेल आहे. त्याचबरोबर 11वीला मी लगातार पुढच्या वर्षी आणखी स्टेटला मेडल आले, पण त्या वर्षी नॅशनल गेम्स झाले नाहीत कोरोना असल्यामुळे. त्या दुसऱ्या वर्षी मला परत एकदा स्टेटला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. तर तसंच पुढे आणि टॉप 2चं सिलेक्शन नॅशनलला होतं. मग त्या ठिकाणी माझं काही मायक्रो सेकंड्समध्ये नॅशनल राहिलेलं आहे. गेल्या वर्षी माझं स्टेटला डबल एकदा ब्रॉन्झ मेडल आहे, म्हणजे मला 1 गोल्ड 2 ब्रॉन्झ मेडल, लगातार 3 वर्ष मी स्टेट लेवलला मेडलमध्ये आहे. टार्गेट आहे यावर्षी गोल्ड मेडल स्टेटला तर घ्यायचंच आहे, पण त्यासोबत लातूरचं नाव देशामध्ये गाजवायचं आहे, देशामध्ये पहिला नंबर आणायचा आहे. त्यासाठी माझी त्या लेवलची ट्रेनिंग आता डेफिनेटली झालेली आहे. आता मी पुढच्या ट्रेनिंगसाठी सांगायला गेलं तर राजस्थान किंवा मग उत्तराखंड या ठिकाणी मी जाणार आहे. त्याचं कारण असं की लातूर ठिकाणी आपल्याला हिल सेक्शन खूप कमी आहे. तेच पाहायला गेलं तर पुण्याचे रायडर्स असतील किंवा मुंबईचे असतील किंवा इव्हन बाहेर राज्यातले रायडर्स, खास करून मणिपूर वगैरे, त्यांना हिल सेक्शन वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटतो. आणि जितकी आपली हिल सेक्शनची ट्रेनिंग असेल त्याचसोबत लो ऑक्सिजनमध्ये आपण किती हाय ट्रेनिंग करतो. जर मी आज उत्तराखंडमध्ये जाऊन जर ट्रेनिंग करत असेल कमी ऑक्सिजनमध्ये हाय ट्रेनिंग, तर ते जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये येतो माझं परफॉर्मन्समध्ये नक्कीच ग्रोथ होती, कारण तिथं इनफ ऑक्सिजन आहे. हा ट्रेनिंगचा एक पार्ट आहे. त्याचसोबत मी जवळ एक 20 सायक्लॉथॉन पार्टिसिपेट केलेलो आहे. त्यामध्ये काही माझ्या एज ग्रुपमध्ये जे सायक्लॉथॉन आहेत डेफिनेटली त्याच्यामध्ये माझा फर्स्ट सेकंड रँक आहे. युजली तर फर्स्टमध्येच मी विन व्हायचं असतं. मी आतापर्यंत जवळपास 8 सायक्लॉथॉन जिंकलेले आहे. त्यामध्ये काही रोटरी सायक्लॉथॉननी आयोजित केलेली आहे. रिसेंटली गेल्या महिन्यामध्ये बीड सायक्लॉथॉन झाली होती, ती पण बीडच्या रोटरी क्लबनी आयोजित केली होती. तिथं पण माझा पहिला नंबर आहे. सोबत माझी सिस्टर राजनीतीने, तिचा पण मुलीमधून पहिला नंबर आहे. माझी लॉंगेस्ट रेस झालेली आहे 120 किलोमीटर. जसं पप्पा म्हणाले अजितदादा पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त 27 तारखेला जी रनिंग रेस होती, तर त्याच्या आदल्या रविवारी म्हणजे 19 तारखेला सायकल रेस ठेवली होती दादाच्याच वाढदिवसानिमित्त. पुण्याहून रेस स्टार्ट होणार शनिवारवाड्यापासून. तिथं पहिल्यांदा मीटिंग वगैरे, त्यानंतर तिथून रेस स्टार्ट होणार न्यूट्रल झोनमध्ये. न्यूट्रल झोन म्हणजे रायडर्स सर्व सायकल चालवणार, पण सिटीमध्ये ट्रॅफिक असल्यामुळे एक प्रदर्शन टाईपमध्ये ती रॅली टाईपमध्ये जाणार. हडपसरला तिथून ॲक्च्युअल रेस स्टार्ट होती. हडपसरपासून स्टार्ट झाली की मग दिवेघाट सासवडला कट ऑफ टाईम आहे. जो पहिला रायडर आले की 10 मिनिटामध्ये जेवढे रायडर्स येतील तेच रायडर पुढे क्वालिफाय आहे पुढची रेस खेळण्यासाठी. बाकीचे सर्व रायडर्स तिथं स्टॉप करतील. सासवडपासून पुढे कंटिन्यू ती जेजुरी माळेगाव करत बारामतीला रेस फिनिश होती. गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी माझा खूप चांगला टाईम आलेला आहे. मी 120 किलोमीटर अंतर 2 तास 45 मिनिटामध्ये केलेलं आहे, जे की माझ्या आत्तापर्यंतची बेस्ट आहे. 44ची ॲव्हरेज स्पीड पडलेली आहे. आणि त्या रेसमध्ये मी ओपन मुलांसोबत केलेलं आहे, म्हणजे माझं त्या रेससाठी एज नव्हतं. ते रेसच आहे फक्त 19 वयापेक्षा जे कॅन्डिडेट वरच्या एजचे आहे त्यांच्यासाठी. तर त्याचं कारण आहे रेस इतकी टफ आहे. इंडियाची द फास्टेस्ट रेस आहे, द टफेस्ट रेस आहे. इव्हन इंटरनॅशनलला जे रायडर्स पार्टिसिपेट केलेत इंडियाचे,
तर ते रायडर्स त्या रेसमध्ये गेले. इंडियाचे टॉप रायडर्स जे एअरफोर्सच्या अकॅडमीमधले आहेत, आर्मीच्या अकॅडमीमधले आहेत, ते रायडर्स त्यांनी पार्टिसिपेट केले. मग माझा उद्देश असा होता की मी त्या रायडर्स सोबत कम्पीट जरी करत आहे, मी त्यांच्यासोबत जरी चालवत आहे, त्यांच्यासोबत मायक्रोसेकंडची जर मी फाईट केलो तर मी माझ्या एज ग्रुपमध्ये डेफिनेटली नॅशनलला मला मेडल घेण्यासाठी सोपं जाईल. तर असं याच हेतूने मी मग पुढे जे उत्तराखंड किंवा राजस्थानमध्ये बिकानेर त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी तिथं पण मग एअरफोर्सच्या वगैरे टीम्स आहेत, तर मग त्यांच्यासोबत जर मला ट्रेनिंग तिथं आली तर ते माझ्या एज ग्रुपमध्ये किंवा माझ्या स्वतः, कारण एक स्वतःमध्ये ग्रोथ करायची तर आपल्यापेक्षा जो पुढचा आहे त्याच्यासोबत जेव्हा आपण राहू तर तेव्हा आपली काहीतरी फास्ट ग्रोथ आहे. या ठिकाणी मी एकटा आहे जो म्हणजे कॉम्पिटिशन वाईज, बाकी मी माझ्यापेक्षा जे की लहान आहे. पहिल्या वर्षी मला गोल्ड मेडल भेटल्यामुळे मी नंतर माझ्या सिस्टरला तयार केलो. सिस्टर पण गोल्ड मेडल घेतली त्याच वर्षी. दुसऱ्या वर्षी लगेच त्याच वर्षी ती नॅशनलला टॉप 4ला कम्प्लीट करता थोडंसं एक ॲक्सिडेंटल क्रॅश झाली ती, त्यामुळं तिचा अराउंड 3rd प्लेसला फिनिश होणार होतं, म्हणजे ब्रॉन्झ मेडल फर्स्ट इयरला. पण ते थोडा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते डू नॉट फिनिशमध्ये आलं, म्हणजे एकदम फिनिश होता शेवटच्या 10 मीटरमध्ये ती पडलेली होती. त्याचसोबत ती तिथून पुढे नंतर स्टेटला गोल्ड मेडल घेतल्यामुळे तिचं क्रीडा प्रबोधिनीसाठी सिलेक्शन ट्रायल्स ओपन झाल्या. सिलेक्शन ट्रायलमध्ये गोल्ड मेडल असल्यामुळे डायरेक्ट त्यांना सिलेक्शन ट्रायलला बोलवले. ट्रायल्समध्ये ती आउट ऑफ होती. आता ते सिलेक्शन पुणे बालेवाडीला झालेलं आहे. तिथं तिची खास नॅशनल मेडल, इंटरनॅशनल, एशियन, ऑलिम्पिकसाठी तिची चांगल्या प्रकारे तयारी होत आहे. पूर्णपणे तिथं गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचं त्यांच्यावरती कंट्रोल आहे. पूर्ण डाएट असेल, जे काही शिक्षण असेल, इक्विपमेंट असेल, सर्व काही स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार. त्याचसोबत ती माझ्या सिस्टरची फ्रेंड, तर ती पण सायकलिंग गेममध्ये माझ्यासोबतच ट्रेनिंगला होती. ती पण गेल्या वर्षी ती नॅशनल खेळली. नॅशनलला जवळपास ती 5th पोझिशनवरती फिनिश केली. त्याचसोबत नवीन एक रायडर आता जॉईन होत आहे, प्रज्योत म्हणून. तो आता अंडर 14 म्हणजे जवळपास 12 वय आहे. 12 वय, 11 प्लस म्हणजे 12 वय चालू आहे. तर तो पण रायडर त्याला तो आपल्या पंढरपूर वारीला पण आला होता. जस्ट वारीचा तो 2 आठवडे माझ्यापाशी जॉईन झाला होता आणि त्याला ट्रेन केल्यामुळे तो 2 आठवड्यामध्येच वारी कम्प्लीट करू शकला. म्हणजे आणि तो ॲक्च्युली इफेक्टिव्हली आहे. तो इन फ्युचर जर त्याला प्रॉपर ट्रेनिंग भेटली तर तो पण बेस्ट आपलं लातूरचं नाव पुढे करू शकतो. आता तो 12 वर्षाचा आहे. त्याचसोबत सांगायचं झालं तर जर डाएटबद्दल आता मी वर डिस्कस बऱ्याच जणांशी बोलता बरेच जण म्हणाले की डाएटबद्दल सांगा, डाएट आम्हाला आयडिया त्याबद्दल कसं. तर मी असं म्हणेन की डाएटबद्दल स्पेसिफिक माझं सांगायचं झालं तर प्रॉपरमध्ये मी वर्कआउट, हाय डेन्सिटी वर्कआउटमध्ये असल्यामुळे डेली 3 ते 4000 कॅलरीज बर्न होतं. डेली माझी प्रॅक्टिस असते 80 ते 90 किलोमीटर, आठवड्यातले 5 ते 6 दिवस असते. वीकेंडला माझी सॅटर्डेला किंवा संडेला लॉंग राईड असते, जवळपास 150 किलोमीटर असं. म्हणजे तुळजापूरला जाऊन आले की 150 किलोमीटर कम्प्लीट होते. महिन्यातून 1 ते 2 राईड असते, जे सोलापूरला जाऊन 250 किलोमीटर कम्प्लीट करायचे असे. ते वर्कआउट बेसिसवरती आहे. मग मी माझ्या डाएटसाठी प्रोटीन कॅल्क्युलेशन कसं जास्त असेल. आता जर आपल्या सर्वांसाठी पाहायचं असेल तर मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या बॉडीचं जितकं वेट आहे तर त्या वेट, जर एक्झाम्पल आपण घेऊयात एखाद्या कॅन्डिडेटचं वेट 65 kg आहे तर त्यांनी 60 to 65 ग्रॅम्स प्रोटीन इनटेक केलं पाहिजे. त्यासोबत तुम्ही वर्कआउट करा. जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर तुम्ही प्रोटीनची मात्रा वाढवू शकतो. आता काही जण म्हणाले की भात खाऊ नका, चपाती खाऊ नका, काही बटाटे खाऊ नका. तर प्रत्येक स्पेसिफिक कॅन्डिडेट वाईज वेगवेगळं आहे. हे जनरल सगळ्यांसाठी एक रूल आहे. जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्कआउट करत आहात, उद्या सकाळी तुमचं रन आहे तर डेफिनेटली तुम्हाला आदल्या रात्री राईस डेफिनेटली खावंच लागेल. का तर ते बेस्ट सोर्स आहे तुमच्या कार्बोहायड्रेटसाठी, एनर्जीसाठी, ग्लुकोजसाठी. तुम्हाला चपाती डेफिनेटली खावी लागेल. जर तुमचं ऑलरेडी ओव्हरवेट आहे, जर तुम्ही ऑलरेडी ओव्हरवेट आहात, तुमच्या बॉडीच्या जसं पप्पानी म्हणाले हाईट वाईज तुमचं वेट किती असतं पाहिजे त्याच्यापेक्षा ओव्हर असेल तर मग तुम्ही या गोष्टी हळूहळू टाळा. नाहीतर ऑलरेडी तुमच्याकडे फॅट सोर्स, कार्बोहायड्रेट सोर्स हे तुमच्या स्किनमध्ये ऑलरेडी प्रेझेंट झालेलं आहे, तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. तर मग तुम्हाला ते वेट कमी करायचे तर ते वर्कआउटमधून. आणि वेट कमी करण्यासाठी बेस्ट सोर्स सांगतो, जितकं तुम्ही स्वेट लॉस करता इक्वल टू तुमचं वेट लॉस होईल.
घाम जितका तुम्ही जास्त घाम गाळा. आता बरेच जण मी पाहतो जिम मध्ये ते वर्कआउट करते, बट ऍक्च्युली तिथे तुमचा खरा घाम निघतो का? नाही. जेव्हा तुम्ही आउटडोअरला ऍक्च्युअल मध्ये तुमचा हार्ट रेट नॉर्मल पेक्षा